नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लक्स फिजिक्स वरती. कसे आहात सगळे? चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जसं की आपलं जे मॅथमॅटिकल मेथड्स हा जो युनिट नंबर 2 आहे आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या HSC फिजिक्सचा, तर त्याचं जे पहिलं लेक्चर आहे ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे आणि आज आपण दुसरं लेक्चर जे आहे त्याची सुरुवात करत आहोत. तर जो पहिलं युनिट आहे पहिलं लेक्चर आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो की स्केलर काय असतं, व्हेक्टर काय असतं, त्याच्यानंतर एक छोटीशी स्टोरी पण बघितली होती आपण मित्रांनो. तसंच त्याच्याच बरोबर आपण टाइप्स ऑफ वेक्टर पण शिकलो होतो. ठीक आहे. आता हे जे होते ते खूप महत्त्वाचे पार्ट होते बेसिक, स्टार्टिंग जसं की तुम्हाला काय माहिती आहे, आपण एखादा टॉपिक जर सर्च करत असू त्याच्याबद्दल तुम्हाला काय-काय नॉलेज आहे. तर हा जस्ट नॉलेजचा पार्ट झाला. ठीक आहे. आता त्याच्यात जे ऑपरेशन्स होत आहेत, व्हेक्टर समजले, स्केलर समजले. आता व्हेक्टरमध्ये किंवा स्केलरमध्ये काही मॅथेमॅटिकल इक्वेशन्स आहेत किंवा त्याच्या काय-काय ऑपरेशन्स होऊ शकतात. ते आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकूया. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले आपण शिकणार आहोत व्हेक्टर ऑपरेशनमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ अ व्हेक्टर बाय स्केलर. मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर बाय स्केलर. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती की स्केलर काय असतं आणि व्हेक्टर काय असतं. सपोज एखादा व्हेक्टर आहे पी आणि त्याला जर मी एखाद्या क्वांटिटीने जर मल्टिप्लाय करत असेल स्केलर क्वांटिटीने, तर ते कसं, सपोज आता पी आहे माझ्याकडे, मी त्या पी व्हेक्टरला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर माझा जो रिझल्टंट व्हेक्टर येईल तो समथिंग काहीतरी वेगळा असेल. आता सपोज मी एक पी व्हेक्टर घेते, त्याचं इक्वेशन आहे 2i प्लस 2j प्लस 3k. ठीक आहे. आता माझ्याकडे एक मॅग्नेट्यूड क्वांटिटी आहे किंवा स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटीला मी काय बोलते, एस. तर ते एस जी आहे ती 2 आहे. तर माझं जे रिझल्टंट असेल तो काय असेल, सपोज की एस पी हे मी म्हटली, एस आणि व्हेक्टर पी. तर माझा जो रिझल्ट येईल तो काय असेल, अनदर व्हेक्टर असेल. ची क्वांटिटी कशी होईल, 2 मल्टिप्लाय बाय 2i प्लस 2j प्लस 3k. आता हे मल्टी स्केलर जो आहे तो काय होईल, डायरेक्टली मल्टिप्लाय टू इच कंपोनंट. तर त्याचा रिझल्ट काय येईल तुमचा 4i प्लस 4j प्लस 6k. तर बघा बरं तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय. हा जो तुमचा व्हेक्टर होता पी आणि हा जो तुमचा आलेला व्हेक्टर आहे क्यू, त्याच्यामध्ये चेंज आहे की जो तुम्ही मल्टिप्लाय केलेला आहे स्केलर त्याच्या मल्टिपलमध्ये तुमचा व्हेक्टर चेंज होतोय. तर मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर बाय अ स्केलर यामध्ये असं असतं, म्हणजे तुम्हाला कोणताही व्हेक्टर दिला त्याला सांगितलं की मल्टिप्लाय दिस व्हेक्टर विथ सम स्केलर क्वांटिटी, तर त्यावेळेस तुम्हाला काय करता आलं पाहिजे, हे असं असं मल्टिप्लिकेशन असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा याच्यासोबत अजून एक आहे व्हेक्टर ऑपरेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर. तर बघा माझ्याकडे 2 व्हेक्टर आहेत, तर त्या 2 व्हेक्टरची जर मी ॲडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं तर ते व्हेक्टर्स कसे चेंज होतात. आता सपोज माझ्याकडे एक व्हेक्टर आहे आणि त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड सपोज 5 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. माझ्याकडे एक व्हेक्टर आहे, व्हेक्टर ए बी, आणि त्याची जी लेंथ आहे ती आहे 5 मीटर. आणि अजून एक दुसरं व्हेक्टर आहे बी सी. ठीक आहे. बी सी सेम डायरेक्शनला आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती आहे 7 मीटर. ठीक आहे. तर बघा माझा जो रिझल्टंट व्हेक्टर असेल, आता मी जर इथं ऍडिशन करते ह्या दोघांची, तर माझा जो रिझल्टंट व्हेक्टर असेल तो काय असेल तुमचा ए टू सी. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, याची लेंथ काय येईल बरं, 5 प्लस 7 12 सेंटीमीटर. सिंपल आहे. ऍडिशन कशी झाली समजलं. आता ही काय ऍडिशन आहे, आपण याला लिहिणार कसं, magnitude of vector AC is equal to magnitude of vector AB प्लस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर BC. किती सिंपल आहे बघा बरं. 2 वेक्टर आहे, 2 वेक्टर काय केले, सिंपल त्याचे मॅग्निट्यूड ऍड करून दिले.
आता सपोज म्हणजे कसं, आता सपोज मला एक लोकेशन आहे, त्याला मी एम नाव दिलं. या लोकेशन पासून एन ए लोकेशन काहीतरी समथिंग डिस्टन्स वरती आहे. बघा एम आणि एन, आणि एक लास्ट लोकेशन आहे. सपोज मला जायचंय, हे माझं घर आहे, हे आहे मावशीचं घर, ठीक आहे, आणि हे आहे तुमचं मामाचं घर. दिवाळीला चाललो मामाच्या घरी, पण पहिल्यांदा काय करतोय आपण, मामाच्या स्वतःच्या घरून पहिले काय जातोय, मावशीच्या घरी जातो, मावशीला घेऊन मामाच्या घरी जातोय, बरोबर. तर मग बघा आता हे जे टोटल डिस्टन्स, हे टोटल डिस्टन्स सपोज असेल 100 किलोमीटर्स, पण ते जे टोटल डिस्टन्स आहे ते काय, एम एन सपोज असेल 40 किलोमीटर आणि एन ओ असेल सपोज 60 किलोमीटर. तर ह्या दोघांची जी ऍडिशन आहे ती, ह्या दोघांची ऍडिशन किती झाली, 100 किलोमीटर. तसंच आहे, जर माझं हे डिस्टन्स ए सी हे जे आहे, हे काय वेक्टर ए बी आणि बी सी ची ऍडिशन आहे. समजत असेल ऍडिशन कशी झाली आहे. आता त्याच सोबत आपण एक अजून सबस्ट्रॅक्शन पण शिकणार आहोत, ठीक आहे. तर बघा सबस्ट्रॅक्शन मध्ये काय आहे की सेम सबस्ट्रॅक्शन मध्ये सपोज मी माझ्या घरी आहे, मी मामाच्या गावाला गेलो, मामाच्या गावावरून परत मावशीच्या गावाला आलो, म्हणजे हा वेक्टर मी आधी असं गेले नंतर परत असं आले, ठीक आहे. तर बघा आता सपोज हे 100 किलोमीटर डिस्टन्स होतं, ठीक आहे, आणि हे बघा हे सपोज 50 किलोमीटर डिस्टन्स आहे, ठीक आहे. मग काय झालं इथं, काय रिझल्ट जर तुम्हाला बघायचं, तुम्ही काय करणार, 100 मायनस 50 किलोमीटर उरले किती, 50 किलोमीटर. रिमेनिंग काय राहिलं तुमच्याकडे, 50. सेम टू सेम, फक्त कशाचं असेल तर वेक्टरचं असेल. माझ्याकडे एक वेक्टर आहे ए बी, तो आहे 7 सेंटीमीटरचा, ठीक आहे. दुसरा जो वेक्टर आहे तो आहे माझा 3 सेंटीमीटर बी टू सी, पण वेक्टरची डायरेक्शन काय झाली माझी, चेंज आहे. हा जर राईट साईडला आहे तर दुसरा काय लेफ्ट साईडला. आता बघा याचं काय होणार आहे, सिंपल आहे, अपोजिट डायरेक्शनला म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर ए सी जो असेल तो काय असेल माझा, मॅग्निट्यूड ऑफ ए सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बी मायनस मॅग्निट्यूड ऑफ बी सी. किती सिंपल आहे, म्हणजे 7 मायनस 3 दॅट इज 4 सेंटीमीटर. तर तुमचा रिझल्ट काय आलाय, ते जो व्हेक्टर असेल तुमचा तो असेल तुमचा 4 सेंटीमीटर्स ए सी रिझल्टंट, ठीक आहे. व्हेरी सिंपल, खूपच सिंपल असं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आहे वेक्टरचं. जसं आपण नॉर्मल ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असतो तसंच आहे हे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन वेक्टरमध्ये. आता हे झालं फक्त तुमचं मॅग्निट्यूडच्या हिशोबाने. आता ज्यावेळेस तुम्ही व्हेक्टर ज्यावेळेस तुम्ही आय जे केच्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस लिहितात त्यावेळेस पण तुम्हाला काही इक्वेशन्स लिहावे लागतात. आता मी तुम्हाला एक इक्वेशन तुमच्या सिलेबसमध्ये मे बी नसावं, पण मी तुम्हाला एक सिंपल एक एक्झाम्पल घेऊन सांगते, ठीक आहे. तर बघा माझ्याकडे ए वेक्टर आहे, ए तो आहे 2i प्लस 3j प्लस 5k, ठीक आहे. हा एक वेक्टर झाला. आणि वेक्टर बी आहे माझ्याकडे एक 6i प्लस 7j प्लस 6k, आणि मला सांगितलं ऍडिशन, गिव्ह द ऍडिशन ऑफ वेक्टर, ऍडिशन ऑफ वेक्टर ए बी. तर बघा ऍडिशन ऑफ वेक्टर ए प्लस बी इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस 5k. हा एक वेक्टर झाला, आणि याची ऍडिशन कशासोबत होती, बी सोबत. तर बघा 6i प्लस 7j प्लस 6k, हे काय झालं तुमचा दुसरा वेक्टर झाला. आता यांची ऍडिशन करणार, ऍडिशन करताना काय लक्षात ठेवायचं, हे जे तुमचे कंपोनंट दिसते ना तुम्हाला आय आय जे जे के के, ते कॉमन घेऊन घ्यायचे. आय मी जर कॉमन घेतला तर याच्या करस्पॉन्डिंग मध्ये दोन वेक्टर्स आहेत, 2 प्लस 6 परत प्लस 3 प्लस 7
जे प्लस 5 प्लस 6 के. ठीक आहे. आता बघा सिंपल ॲडिशन करून टाका. 8i प्लस 10j प्लस 11k. हे झालं तुमचं वेक्टर ॲडिशन झाली. हा तुमचा काय रिझल्ट आहे, ए प्लस बी चा फायनल रिझल्ट. त्याला आपण सपोज सी नाव दिलं आहे, सी वेक्टर. ठीक आहे. आता सेम टू सेम तुम्ही सबस्ट्रॅक्शन साठी पण करू शकता. आता हे तुम्ही अभ्यास करायचा आहे. सबस्ट्रॅक्शन जसं मी ॲडिशन केलं तसं ॲज इट इज तुम्हाला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन पण करायचं आहे. तर बघा आता याचे हे झालं तुमचं. एक तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला लावलं. काय करायला लावलं मल्टिप्लिकेशन कशाचं, की एक तुमच्याकडे स्केलर क्वांटिटी आहे आणि एक वेक्टर क्वांटिटी आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार. दुसरं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, दोन वेक्टर्स आहेत, दोन वेक्टरचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कशी करणार. आणि आता तिसरं जे ऑपरेशन शिकतोय आपण ते आहे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन. आता याच्यामध्ये बघा ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन मध्ये हा तुमचा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता ह्या ट्रायंगलची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करत असताना किंवा काही पॅरामीटर चेंज होत असताना तुम्हाला बघायचंय. आता तुमचा इथं आहे ए वेक्टर आहे. ठीक आहे. आणि तुमचा इथे आहे बी वेक्टर. हा बी वेक्टर आहे आणि हा ए वेक्टर आहे. तर याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला ऑलरेडी एका एक्झाम्पल मध्ये सांगितलं, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर सी. ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन म्हणजे की तुम्हाला हे जे पी क्यू आणि आर एस हे जे दोन वेक्टर आहेत, ह्या दोन वेक्टरची ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करतात त्यावेळेस तुम्हाला जो त्याच्यातून रिझल्ट भेटतोय तो काय असेल तुमचा तिसरा वेक्टर जो की ट्रायंगल क्रिएट करतोय. तिसरा वेक्टर जो की ट्रायंगल क्रिएट करणार आहे. समजलं. आता बघा हा जो ट्रायंगल लॉ आहे, या ट्रायंगल लॉ मध्ये दोन प्रकारचे अजून एक्स्ट्रा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की ट्रायंगल ऑफ लॉ मध्ये अजून दोन तीन थोडेसे प्रकार पडतात. किंवा आपण प्रकार म्हणण्यापेक्षा त्याचं एक काहीतरी रूल्स आहेत. तर त्यामध्ये पहिला जो रूल आहे तो आहे तुमचा वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. आता बघा कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय की बघा आता इथं जर तुम्ही बघितलं की हा आहे तुमचा एक दोन ट्रायंगल्स आहेत. हा एक ट्रायंगल आहे आणि एक हा दुसरा ट्रायंगल. ठीक आहे. तर बघा लेंथ जी आहे दोन्ही वेक्टर्सची समोरासमोर जे आहेत त्या वेक्टर्सची लेंथ सेम असणार आहे. जसं की हा पी जर आहे तर हा पी डॅश क्यू आणि क्यू दोघं पी पी आणि क्यू क्यू दोघं सेम आहेत. तर ह्या केसमध्ये पी आणि क्यू हा जो इकडचा पी आणि क्यू आहे त्याची ॲडिशन प्लस हा जो क्यू आणि पी आहे याची ॲडिशन, दोघांची ॲडिशन काय होणार इथे इक्वल असणार आहे. तर याचा अर्थ काय होतो की पी आणि क्यू टू डिफरंट वेज म्हणजे दोन डिफरंट साईडने असू शकतात. कारण बघा हे याचा जो स्टार्टिंग पॉईंट हा इथून आहे आणि याचा स्टार्टिंग पॉईंट हा इथून आहे. आणि क्यू जो आहे क्यूचा स्टार्टिंग पॉईंट इथून आहे आणि ह्या इकडचा जो लेफ्ट साईडचा जो क्यू आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट इथून आहे. पण तरी त्या केसमध्ये जो आर जो आहे तुमचा आर बघा हा जो आर आहे तो हा आर तुम्ही कसा लिहिणार आहे पहिल्या वेक्टरसाठी पी प्लस क्यू. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये जो दुसरा ट्रायंगल आहे दुसऱ्या ट्रायंगलचा पण आर काय लिहिणार तुम्ही क्यू प्लस पी. पण दोघांची व्हॅल्यू काय ते इथं सेम सेम म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह म्हणजे जर तीन वेक्टर्स असतील. आता हे एक नवीन रूल आहे त्यांचा की वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. सपोज तुमच्याकडे तीन वेक्टर्स आहे ए बी सी. ठीक आहे. तर ह्या ए बी सी वेक्टर्सला असोसिएटिव्ह लॉ यूज करतात ते. आता हा असोसिएटिव्ह लॉ काय आहे, ज्यावेळेस तुम्ही सपोज आता हा ए वेक्टर आहे हा बी वेक्टर आहे आणि हा सी वेक्टर आहे. तर ही आर ची व्हॅल्यू काय तर बघा आता तुम्ही जर ह्या ट्रायंगलचा जर विचार केला तर ह्या ट्रायंगल मध्ये हा जो ओ टू ओ डॅश ओ टू ओ क्यू जो आहे तो काय तुमचा ए प्लस बी. ठीक आहे.
त्यानंतर जर तुम्ही ORQ याच्यात जर विचार केला तर तुमचा जो हा जो आहे सपोज PRQ मध्ये तुमचा जो PR आहे तो काय असेल तुमचा B प्लस C. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं इथं हे शोधायचंय R ची व्हॅल्यू. तर R ची व्हॅल्यू काय शोधणार तुम्ही आता कशी शोधणार तर काय आहे ट्रायंगल R इज इक्वल टू A प्लस B प्लस C बाय आणि परत दुसऱ्या ट्रायंगलचा जर विचार केला आता ह्या ट्रायंगलचा विचार केला होता आपण इथे असं. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला R ची व्हॅल्यू पाहिजे होती. मग आता बघा हे आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सेम असेल तर R ची जी व्हॅल्यू असेल परत दुसरी जी आहे ती A प्लस B प्लस C वेक्टर देत चला वेक्टर विसरू नका. ठीक आहे. तर बघा दोन Rच्या व्हॅल्यू निघालाय आणि जो असोसिएटिव्ह लॉ आहे तर हा पण R ची व्हॅल्यू आहे आणि ही पण R ची व्हॅल्यू. मग असोसिएटिव्ह लॉ काय येईल तुमचा A प्लस B प्लस C इज इक्वल टू A प्लस B प्लस C. ठीक आहे. हा झाला तुमचा वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. दोन ट्रायंगल घेतले OQR आणि OPR. हा एक ट्रायंगल घेतला आणि हा एक ट्रायंगल घेतला. ठीक आहे. तर असं आहे की आपल्याला काय करायचंय फक्त वेक्टर ॲडिशन कॉम्युलेटिव्ह दाखवायचे आहे. हे तुम्ही फक्त हे बाकीचं काही लक्षात न ठेवता फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवा. वेक्टर ॲडिशनचं वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह आणि वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह हे दोनच स्टेटमेंट लक्षात ठेवा. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा वेक्टर ॲडिशन इज कॉम्युटेटिव्ह. हे जे स्टेटमेंट आहे P प्लस Q इज इक्वल टू Q प्लस P वेक्टर हे एक लक्षात ठेवायचे आणि A प्लस B प्लस C याच्यात ब्रॅकेट बघा कुठे दिलेले A प्लस B ब्रॅकेट प्लस C इज इक्वल टू A प्लस ब्रॅकेट B प्लस C एवढंच लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही. आलं लक्षात. आता बघा याच्यानंतर आपण घेणार आहोत वेक्टर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर. आता हा पॉइंट महत्वाचा का आहे याच्यामध्ये आपण अँगल जो दोन वेक्टर्स मधला जो अँगल असतो त्या अँगलची आपण टोटल कशी करणार किंवा लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर कसा शिकायचा. आता याच्यामध्ये बघा दोन वेक्टर्स कन्सिडर करूया. सेम टाइप ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट्स आर रिप्रेझेंटेड इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. एकाच पॉइंट मधून दोन वेक्टर निघत आहे आणि ते दोन वेक्टर निघाल्यानंतर त्याचे मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन जी आहे ती रिझल्टंट वेक्टर जो असेल तो काय असेल त्याचा डायगोनल असेल त्या पॅरलेलोग्रामचा. तर बघा इथे हे दोन वेक्टर्स आहे. दोन वेक्टर कोणते कोणते OA आणि OB सेम पॉइंट पासून निघता इथे दिसले इथून O2A O2B दोन वेक्टर निघाले. आता हे जे दोन वेक्टर आहेत ऍडजस्टंट साइड आहेत पॅरलेलोग्रामच्या. ठीक आहे. आणि त्याचा जो रिझल्टंट वेक्टर जो आहे म्हणजे वेक्टर OA आणि OB चा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो रिझल्टंट वेक्टर त्याचा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल असणार आहे. R इज इक्वल टू P प्लस Q. आणि हा जो लॉ आहे आता आपण याच्यामध्ये बघूया R ची व्हॅल्यू P प्लस Q निघते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की ती R जो आहे त्या R ची मॅग्निट्यूड काय असणार आहे. त्याच्यानंतर आता हा जो अँगल आहे दोघांमधला जसं की OA आणि OC हे जे दोन आता एक रिझल्टंट वेक्टर आहे किंवा डायगोनल आणि एक जी साइड आहे पॅरलेलोग्रामची त्याचा अँगल कसा फाइंड आउट करणं. ठीक आहे. तर चला सुरू करूया आपण. आता सगळ्यात पहिले आपण ट्रायंगल ODC. आता मी काय केलं हा जो पॅरलेलोग्राम मी काढलेला याचा जो C पॉइंट जो आहे तिथून मी काय केलंय
परपेंडिक्युलर टाकून दिली आणि एडीला मी इन्क्रीज करून घेतले. ठीक आहे. आता हे झालं सगळं. तुम्ही डायग्राम, सगळ्यात महत्वाचं काय आहे ते माहिती का? डायग्राम लक्षात ठेवणं. तुम्ही ज्यावेळेस एखादं डेरिव्हेशन किंवा काहीही जसं की तुम्हाला जर डेरिव्हेशन विचारलेलं असेल किंवा एक्सप्लेन करा, त्यावेळेस काय करायचंय, ज्या फिगर्स असतात त्या फिगर्स खूप महत्वाच्या असतात. फिगर जर तुमच्या लक्षात राहील तर अर्ध्याला वर एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं डायग्राम लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर आता हे तुमचं काम आहे लक्षात ठेवणं, ते मी नाही सांगू शकत. पण डेरिव्हेशन बघा आता पुढे. आता हा ट्रायंगल ODC. आता हा जो ट्रायंगल आहे सिंपल, याला आपण काय करूया, आपल्याला OC तर फाइंड आउट करायचं असेल, त्याचा काही विषयच नाही. ठीक आहे. त्याला काय करूया आपण आता, तुम्हाला ट्रायंगल तर दिसतो. ट्रायंगलला आपण सगळ्यात आपल्याला जर एखादी हायपोटेनस शोधायचं असेल त्याच्यासाठी एक सिंपल गोष्ट आहे. काय लावणार? पायथागोरस थिअरम. ठीक आहे. ज्या वेळेस मी पायथागोरस थिअरम लावती तर ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल OCD किंवा ODC. ठीक आहे. इन ट्रायंगल ODC लावा तर पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय आहे? हायपोटेनस इज इक्वल टू साइड स्क्वेअर, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू, हायपोटेनस काय आहे? OC स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ टू साइड्स, स्क्वेअर ऑफ ॲडिशन ऑफ टू साइड्स, ODचा स्क्वेअर प्लस DCचा स्क्वेअर, दॅट इज युअर पायथागोरस थेरम. आता बघा इथे काय आहे, हा जर तुम्ही ओडी जर बघितला इथे, तर ह्या ओडीमध्ये OA प्लस AD असं ॲडिशन दोघांची. आपण काय केलं, सिम्पली रिप्लेस OA प्लस AD होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DC होल स्क्वेअर. तर बघा आता मी काय करते, याला A प्लस बीचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे. A प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. वापरा इथे OC स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA डॉट AD प्लस AD होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा पूर्ण होल ब्रॅकेट प्लस DC स्क्वेअर. ठीक आहे. आता हे झालं तुमचं OCचं इक्वेशन झालं. आता यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती पण आहेत आणि माहित पण नाहीये. ठीक आहे. तर बघा आता याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला शोधायच्या आहे. जसं की तुम्हाला OC ची व्हॅल्यू लागेल किंवा AD ची व्हॅल्यू लागेल किंवा CD ची व्हॅल्यू लागेल. तर ह्या गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता अजून थोडं डीप डाऊन जावं लागणार. ठीक आहे. तर चला थोडस अजून पुढे इक्वेशन मध्ये जाऊया. तर आता इथे बघा आपल्याकडे जो दुसरा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADC, याच्यातला जो ट्रायंगल आहे ADC, याचा यूज करायचा आपल्याला कशासाठी, आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना, मग त्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता परत जो ट्रायंगल ADC आहे, ट्रायंगल ADC याला आपण परत लावूया पायथागोरसचा थेरम. कोणाला लावता येतात, कोणाला पायथागोरस थेरम जमत असेल तर त्यांनी सुरुवात करा. ठीक आहे. तर ट्रायंगल इन ट्रायंगल ADC यूज पायथागोरस थेरम, यूज पायथागोरस थिअरम. ठीक आहे. तर पायथागोरस थेरम लावा. हायपोटेनस AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. झालं. अगेन आता बघा याच्यामध्ये आपण जे इक्वेशन घेतलं होतं आधीचं, त्यामध्ये आपल्याला AC एक मिनिट बघा, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये OA AD AD CD या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि आपल्याकडे काही गोष्टी आहेत.
तर बघा आपण पहिल्यांदा ते इक्वेशन लिहून घेऊया. ओसी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस 2OA प्लस डॉट AD प्लस AD स्क्वेअर प्लस DC और CD स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जे DC AC तुम्हाला हे दिसतंय याच्यात तुम्हाला काय करायचंय, OC स्क्वेअर इज इक्वल टू AD प्लस CD दिसतंय का हे इथे, रिप्लेस काय करणार, रिप्लेस OC स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA डॉट AD प्लस AC स्क्वेअर. झालं का चमत्कार, झालं ना. काय झालं, दोन ट्रायंगल घेतलेले होते. पहिल्या ट्रायंगलला एकदा पायथागोरस थेरम लावला, दुसऱ्या ट्रायंगलला एकदा पायथागोरस थेरम लावला. दुसऱ्या पायथागोरस थेरमचा जो रिझल्ट आहे तो काय केला, पहिल्या पायथागोरसच्या थेरम मध्ये ऍड करून दिला. ठीक आहे. आता बघा OC इज इक्वल टू OA प्लस 2OA AD प्लस AC स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये OA जो आहे त्याला मी P मानते. OA इज इक्वल टू P व्हेक्टर. त्यानंतर AC हा जो व्हेक्टर आहे तो काय तुमचा Q. AC आणि OB पण AC आणि OB वेक्टर. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर टाकत चला, मी विसरून जाते वेक्टर लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर OC जो आहे तो काय तुमचा R, काय तुमचा R वेक्टर. ठीक आहे. आता आपण काय करूया, हा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल डेरिवेशन कडे लक्ष राहू दे, हे फक्त इन पार्ट आहे. इन ट्रायंगल ADC कॉस थिटा काय असतो, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर. आता बघा अँगल इथे आहे, अँगलची ऍडजस्टंट साइड काय आहे AD, हायपोटेनस काय तुमचा AC. राईट. तर मग आता बघा AD इज इक्वल टू काय येणार इथे, मग AD इज इक्वल टू AC कॉस थिटा. आलं, AD ची व्हॅल्यू आली. AD इज इक्वल टू AC कॉस थिटा. आता बघा AC काय आहे आपला Q, तिला पुट करून AD इज इक्वल टू Q कॉस थिटा. ठीक आहे. आता बघा AC कॉस थिटा. आता याच्यानंतर हे जे इक्वेशन आलेलं आहे, हे इक्वेशन ला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 1. आता हे AD ची एक व्हॅल्यू आली आपल्याकडे, ती AD ची व्हॅल्यू आणि हे जे आपण कन्सिडर केलेले आहेत ना, कोणत्या वेक्टरला काय म्हणायचं हे नाव देऊन टाकूया. ठीक आहे. तर काय पहिले OC स्क्वेअर, एक काम करूया आपण हे इक्वेशन परत लिहून. OC काय तुमचा इथे, एक काम करू इथे लिहून टाकूया. ठीक आहे. OC काय तुमचा R स्क्वेअर OA पीस वेक्टर P चा स्क्वेअर प्लस 2OA काय परत P 2P AD शोधला ना, Q डॉट Q कॉस थिटा प्लस AC काय तुमचा Q वेक्टर. आलं का लक्षात. म्हणजे R ची व्हॅल्यू काय आली P स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा प्लस Q स्क्वेअर. ठीक आहे. तर आता R जो आलेला आहे वेक्टर R काय आला तुमचा वेक्टर P स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा प्लस वेक्टर Q चा स्क्वेअर. आता ही काय झाली तुमची वेक्टरची व्हॅल्यू झाली. आता जर तुम्हाला वेक्टरचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा असेल, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर R, तर काय असतं तुम्हाला माहिती का, नसेलच माहिती, मला माहिती. चला मी सांगून देते. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर R
आणि त्याला आपण काय म्हणतो, सिंपल आर. तर स्क्वेअर रूट ऑफ इच कंपोनंट, तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 PQ कॉस थिटा स्क्वेअर रूट ऑफ ॲडिशन ऑफ इच कंपोनंट असं असतं ते. तर बघा हे काय झालं तुमचा, आता जो रिझल्टंट जो आर व्हॅल्यू होती, हा जो तुमचा वेक्टर आर जो आहे त्या आर वेक्टरची आता तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे, एक तर मॅग्निट्यूड मध्ये पण आणि वेक्टरच्या फॉर्म मध्ये सुद्धा. ठीक आहे. तर बघा आता वेक्टरचं इक्वेशन सापडलंय, जो रिझल्टंट वेक्टर आहे किंवा डायगोनल जो आहे, पॅरललोग्रामचा जो डायगोनल आहे त्याचं तुम्हाला काय सापडलेलं आहे, एकतर मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करणार आणि एकतर वेक्टरची व्हॅल्यू काय आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो रिझल्टंट वेक्टर आहे त्याची डायरेक्शन माहित नाहीये, बरोबर ना. आता डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी काय करणार, अगेन ट्रायंगलचा यूज करणार, अगेन ट्रायंगल ODC. ठीक आहे. फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. हा जो रिझल्टंट वेक्टर जो आहे डायगोनल रिझल्टंट वेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. फाइंड द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इन ट्रायंगल ODC. ओके. आता टॅन अल्फा का लावायचा, अपोजिट साइड आपण ऍडजेसंट साइड, अपोजिट साइड काय तुमची DC अपॉन ऍडजेसंट साइड काय तुमची OD. तर हे का, कारण तुम्हाला काय शोधायची, डायरेक्शन शोधायची ना. डायरेक्शन शोधण्यासाठी तुम्हाला आधी अँगल माहिती पाहिजे, अँगल माहिती झाला तर तुम्हाला डायरेक्शन पण माहिती होणार. ठीक आहे. तर बघा अगेन OD काय तुमचा OA प्लस AD. तर रिप्लेस करूया, DC डिवायडेड बाय OA प्लस AD. केलं रिप्लेस. अगेन फ्रॉम सेम फिगर आपण साइन थिटा पण फाइंड आउट करून घेऊया, कारण आपल्याकडे एडीची व्हॅल्यू सीडीची व्हॅल्यू नाही आपल्याकडे. तर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपण हायपोटेनस, तर अपोजिट साइड काय तुमची DC और CD डिवायडेड बाय हायपोटेनस AC. तर तुमची सीडीची व्हॅल्यू काय आली, ते एक काम करते मी, जे सेम वापरते, DC इज इक्वल टू AC साइन थिटा. ठीक आहे. आणि AD इज इक्वल टू इथे बघा DC किंवा CD फाइंड आउट होतोय, OA वेक्टर आपल्याला माहिती PA, आणि AD ची व्हॅल्यू काय, आता ED ची बी व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल ना. तर मग काय करणार, सेम ट्रायंगल, जो ट्रायंगल ADC आहे त्याला साइन थिटा, जर आता कॉस थिटा वापरूया. कॉस थिटा काय तुमचा ऍडजेसंट साइड AD डिवायडेड बाय हायपोटेनस AC. ठीक आहे. तर बघा इथे याला काय करूया, परत सेम वे यूज करूया. काय करणार, AC इज इक्वल AC नाही AD, थोडं लक्षात ठेवत चला. AD इज इक्वल टू AC कॉस थिटा. ठीक आहे. आणि तुमचा OA काय आहे इथं, P वेक्टर. ठीक आहे. AD हे सगळे वेक्टर्स आहेत, लक्षात ठेवा. वेक्टर्सला नोटेशन देत चला. ठीक आहे. आता बघा AC म्हणजे काय तुमचं, AC वेक्टर Q कॉस थिटा, आणि इथे बघा DC इज इक्वल टू AC साइन थिटा, म्हणजे तुमचा DC पण काय येणार इथे, AC म्हणजे काय तुमचा Q साइन थिटा. आता आपला जो टॅन अल्फा आहे, तर टॅन अल्फा आता आपल्याला फाइंड आउट करायचं, बरोबर ना. तर टॅन अल्फा साठी परत काय करणार, आता टॅन अल्फा फाइंड आउट करणार तुम्ही, बरोबर ना. तर टॅन अल्फा काय असतो तुमचा, लिहिलेला आहे आपण ऑलरेडी,
टॅन अल्फा काय तुमचा DC प्लस OA अपॉन AD. तर DC ची व्हॅल्यू काय येते Q साइन थीटा. DC ची व्हॅल्यू काय येते Q साइन थीटा. त्याच्यानंतर OA ची व्हॅल्यू काय तुमची P. त्यानंतर AD ची व्हॅल्यू काय आली तुमची Q कॉस थीटा. हे काय झालं तुमचं टॅन अल्फाची व्हॅल्यू. त्याच्यानंतर अल्फा. अल्फा काय असेल तुमचं सिंपल टॅन इनवर्स ऑफ होल व्हॅल्यू Q साइन थीटा अपॉन P प्लस Q कॉस थीटा. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन देतं. दिस इक्वेशन गिव्स डायरेक्शन ऑफ रिझल्टंट बघा. तुम्हाला जर खूप जास्त कन्फ्युजन वाटत असेल तर कन्फ्युजन होण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप शिका. सगळ्यात पहिले हे पॅरलोग्रामचं इक्वेशन लक्षात ठेवा. पॅरलोग्रामचं फिगर लक्षात ठेवा. फिगर लक्षात ठेवल्यानंतर हे बघा हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला तुम्ही काय करणार आहे पायथागोरस थेरम वापरणार आहे आणि एक ह्या ट्रायंगलला वापरणार आहे. आणि हे जे दोन ट्रायंगलचे पायथागोरस थेरम आहे सगळा खेळ इथंच. त्याच्यानंतर OD म्हणजे काय तुमचा OA प्लस AD. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप करत याल त्यावेळेस तुम्हाला बरोबर समजेल. तुम्हाला रिझल्टंट R ची व्हॅल्यू पाहिजे आहे फक्त. तुमच्या लक्षात काय ठेवलं पाहिजे तुम्ही ही R ची व्हॅल्यू पाहिजे आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर त्याची एक वेक्टर फॉर्म मध्ये एक मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आणि त्याची डायरेक्शन अल्फा माहिती पाहिजे. बस एवढ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्ही हे पॅरलोग्रामचं इक्वेशन इझिली फाइंड आउट करू शकता. मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन विचारला जातो की गिव्ह द रिझल्टंट इन पॅरलोग्राम गिव्ह द क्वेश्चन मे बी आस्क्ड इन द डिफरंट वे. किंवा एकतर याचं डेरिव्हेशन विचारणार किंवा जो अल्फा आहे म्हणजे तुम्हाला एक अशी सिच्युएशन दिली जाणार असं फिगर सारखी हे जे फिगर आहे या फिगर सारखी सिच्युएशन दिली जाणार. काही वेक्टरच्या व्हॅल्यू दिल्या जातील किंवा वेक्टरची मॅग्निट्यूड दिली जाईल आणि तुम्हाला काहीतरी अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करा किंवा R ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. तर बघा आता सपोज मी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर बघा एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. एक वॉटर फ्लोइंग इन अ स्ट्रीम. एक वेक्टर आहे. ठीक आहे. मी आपण वेक्टरच्या थ्रू घेऊया. 5 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने स्पीडने एका पॉइंट पासून A पासून B पॉइंट पर्यंत जाते एक रिव्हर मध्ये. ठीक आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बोट आहे. ठीक आहे. वाइंड जी आहे फ्लो स्ट्रीम करते ती 5 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने इकडच्या साईडला म्हणजे A to B जाते. त्यानंतर जी बोट आहे ती बोट O पॉइंट पासून तर A पॉइंट पर्यंत 20 किलोमीटर्स पर आवरच्या हिशोबाने येते. ठीक आहे. तर तुमचा जो रिझल्टंट वेक्टर आहे OB त्याची एकदम मॅग्निट्यूड विचारतील आणि डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड आता सपोज तुम्हाला एक्झाम्पल तर समजलं असेल काय की A आणि जी स्ट्रीम आहे फ्लो वॉटर असतं ते वॉटर जे मूव्ह करते तर ते जे आहे ते 5 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने A to B डायरेक्शनला करते. आणि बोट जी आहे ती बोट O पॉइंट पासून A पॉइंट पर्यंत 20 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने चाललेली आहे. तर ह्या केसमध्ये O to B हा जो रिझल्टंट वेक्टर आहे तर ह्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय आहे. सिंपल आहे. मॅग्निट्यूड काय सांगितलं होतं मी R इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इच कंपोनंट राईट. तर बघा OA काय आहे तुमचा 20 किलोमीटर. तर 20 किलोमीटरचा स्क्वेअर प्लस 5 किलोमीटरचा स्क्वेअर. तर बघा 20 किलोमीटरचा स्क्वेअर किती येतो 400 आणि याचा 25. तर रिझल्टंट जो वेक्टर आहे
त्याची मॅग्निट्यूड किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ 425, आणि त्याचा जर तुम्ही स्क्वेअर रूट जर केला तर दॅट इज 20.61 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हा झाला तुमचा रिझल्ट. आणि जर त्यांनी जर विचारलं की डायरेक्शन काय आहे, डायरेक्शन अल्फा, डायरेक्शन अल्फा, तर अल्फाची व्हॅल्यू काय आहे, टॅन इनव्हर्स ऑफ पी अपॉन क्यू, राईट ना, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू साइन थिटा कॉस थिटा, सॉरी. पण आता इथे काय करायचं आहे, आपण आपला सिंपल ट्रायंगल लॉ यूज करणार आहे. ट्रायंगल लॉ जर यूज केला तर काय होईल, इथे टॅनची व्हॅल्यू काय आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. तर अपोजिट साइड काय तुमची 5 किलोमीटर पर आवर्स, बरोबर, आणि ऍडजसेंट साइड काय तुमची 20 किलोमीटर पर आवर्स. तर टॅन इनव्हर्स ऑफ 1/4, आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा कॅल्सीवरती, तर अल्फाची व्हॅल्यू येते टॅन इनव्हर्स ऑफ 0.25 दॅट इज इक्वल टू 14.04 डिग्री किंवा 14 डिग्री टू मिनिट. ठीक आहे, तर हे बघा, हे तुम्ही एकतर तुमच्याकडे कॅल्सी असेल, सायंटिफिक कॅल्सी, एकतर त्यावरती तुम्हाला फाइंड आउट करू शकता, किंवा लॉग टेबल, सगळ्यात सोपं लॉग टेबल घ्यायचं आणि लॉग टेबल वरती सुरुवात करून द्यायची कॅल्क्युलेशन करायला. समजला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम खूप सोपा आहे. आणि हे जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लिंकमध्ये शेअर करून देईल, जेणेकरून तुम्हाला जेवढं जेवढं समजेल. व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे पीपीटी पण समजून जाणार. ठीक आहे, त्यानंतर आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे, लेक्चर नंबर 3, ते लेक्चर नंबर 3 आपलं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. आता रिझोल्युशन ऑफ वेक्टर का महत्वाचं आहे, हे रिझोल्युशन शिकणं महत्वाचं का असण्याचं कारण म्हणजे की तुम्ही इथून पुढचे जे पण चॅप्टर शिकणार आहात, किंवा 11th नंतर 12thला पण ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला रिझोल्युशन ऑफ वेक्टर खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये येणार आहे. त्यामुळे रिझोल्युशन ऑफ वेक्टर शिका, आणि शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरला प्रेझेंट राहा आणि शिकून घ्या. शिकवणार कोण आहे, तुमची मैत्रीण पूजा निखाडे. ठीक आहे, थँक्यू सो मच. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानते मी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी हा चॅनल सुरू करण्याचं कारण एकच होतं की असे पण काही मुलं आहेत की ते हायफाय स्कूलिंग किंवा हायफाय कॉलेजेसमध्ये, हायफाय क्लासेसमध्ये एवढ्या फी अफोर्ड करू शकत नाही. तर आपल्या फ्रीमध्ये तुम्हाला भेटतंय फिजिक्स शिकायला. कारण फिजिक्स थोडासा टफ आहे. टफ म्हणण्याचं कारण असतं की दॅट इज युअर माइंडसेट, की ते टफ वाटतंय तुम्हाला, पण टफ नाही आहे फिजिक्स. तुम्ही जर इझिली तुम्ही अडॉप्ट करून घेतल्या त्या गोष्टी आणि तुमच्या रिअल लाईफ सोबत जर कम्पेअर केल्या तर तुम्हाला फिजिक्स खूप सोपं वाटणार आहे. ठीक आहे, तर थँक्यू सो मच अगेन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. थँक्यू सो मच.